नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश गवई. माझ्या दिनेश गवई या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण रेल्वे भरती बोर्ड RRB ग्रुप डी साठीच्या संभाव्य प्रश्नपत्रिका प्रश्नसंच सोडवणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आज आपण पहिली प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. प्रश्नपत्रिका सोडवताना मी जे आहे आधी जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत ते आधी आपण तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंगचे जे प्रश्न आहे ते मी तुम्हाला बोर्डवरती सॉल्व करून देणार आहे. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेकडे येऊया. तर बघा, रेल्वे भरती बोर्ड CBT आदर्श नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक पहिली. तर पहिल्या प्रश्नापासून तर आपण आलो 60व्या प्रश्नापर्यंत. पहिल्या प्रश्नापासून तर 60व्या प्रश्नापर्यंत हे सर्व मॅथ्स आणि रिजनिंगचे प्रश्न आहेत. तर मग 61वा प्रश्न बघा. 61वा प्रश्न आहे की मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपेटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? त्याचं उत्तर आहे क. यकृत. मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपेटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? त्याचं उत्तर आहे क. 62 नंबरचा प्रश्न आहे, सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? त्याचं उत्तर आहे अ, म्हणजेच -40 तापमानासाठी सारखेच असते. 63 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत हा मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे? आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे. तर तो कोपर्निकस या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. त्याच्यानंतर 64 नंबरचा प्रश्न आहे, दूरध्वनी संभाषणामध्ये डॅश डॅश होते? तर अ आहे ध्वनी ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होते. ब ऑप्शन आहे विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते. क ऑप्शन आहे ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत आणि तसेच उलट पक्षी होते. आणि ड आहे ऊर्जा रूपांतर शक्य नाही. तर यामधलं दूरध्वनी संभाषणामध्ये क उत्तर येते, म्हणजेच ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत आणि तसेच उलट पक्षी होते, हे उत्तर आहे. 65 नंबरचा प्रश्न आहे, कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात कारण? अ ऑप्शन आहे कुकरमधून उष्णता बाहेर पडू शकत नाही. ब उकळत्या पाण्याच्या मानाने वाफ जास्त उष्ण असते. क जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो. आणि ड कुकरमधील पाणी कमी तापमानास उकळणे सुरू होते. तर कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात कारण त्याचं उत्तर आहे क, जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो. त्याच्यानंतर 66वाला प्रश्न आहे की कागद पाण्यावर तरंगतो कारण? ऑप्शन आहे पहिलं कागद घनरूप असून पाणी द्रवरूप आहे. ब ऑप्शन आहे घन पदार्थ द्रव्यापेक्षा हलके असतात. क ऑप्शन आहे कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. आणि ड ऑप्शन आहे कागद पाण्यात विरघळत नाही. तर कागद पाण्यावर तरंगतो कारण त्याचं उत्तर आहे क, कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. 67 नंबरचा प्रश्न आहे, रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर डॅश 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 बरोबर मिसळतात? तर त्याचं उत्तर आहे ब, गंधकाबरोबर मिसळतात. त्याच्यानंतर 68 नंबरचं डॅश 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 हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे. तर त्याचं पहिलं ऑप्शन आहे सोडियम क्लोराईड, दुसरं ऑप्शन आहे सोडियम सल्फेट, तिसरं ऑप्शन आहे मर्क्युरी सल्फेट, चौथा ऑप्शन आहे मर्क्युरी फ्ल्युमिनेट. तर त्याचं ऑप्शन आहे डॅश 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 हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे. तर त्याचं ऑप्शन आहे ड, मर्क्युरी फुल्मिनेट. ठीक आहे. बघा 68 नंबरचा प्रश्न आपण बघितला की डॅश 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 हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे. त्याचा ऑप्शन आहे ड, मर्क्युरी फुल्मिनेट. 69 नंबरचा प्रश्न आहे, कर्करोगमुळे होतो? पहिला ऑप्शन परजीवी आदिजीव, दुसरा ऑप्शन जीवाणू, तिसरा ऑप्शन बाह्यपरजीव, चौथा ऑप्शन पेशीचे अनियंत्रित विभाजन. तर कर्करोग हा पेशीचे अनियंत्रित विभाजनामुळे होतो, म्हणजे त्याचा ऑप्शन आहे चौथं ड, पेशीचे अनियंत्रित विभाजन. 70 नंबरचा प्रश्न आहे, सेटिल अल्कोहोल या रासायनिक संयुगाचा वापर खालील कारणासाठी होतो? पहिलं ऑप्शन आहे अ, पाण्याचा कठीणपणा घालवणे,
दुसरा ऑप्शन आहे ब वनस्पतीच्या पाण्यातून बाहेर पाडणारे बाष्प कमी करणे. तिसरा ऑप्शन आहे क जलाशयाच्या पृष्ठभागावरून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करणे. चौथा ऑप्शन आहे ड जमिनीत पाणी जास्त प्रमाणात मुरवण्यासाठी. तर सेटिल अल्कोहोल या रासायनिक संयुगाचा वापर खालीलपैकी कोणत्या कारणासाठी होतो? त्याचा ऑप्शन आहे क उत्तर. त्याचं उत्तर आहे क. तर क मध्ये काय लिहिलेलं आहे की जलाशयाच्या पृष्ठभागावरून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी. 71 नंबरचा प्रश्न आहे, हरिजन हे मुखपत्र कोणी चालवले? तर पहिला ऑप्शन आहे बाळ गंगाधर टिळक, दुसरा ऑप्शन आहे विदा सावरकर, तिसरा ऑप्शन आहे क लाला लाजपत राय आणि चौथा ऑप्शन आहे ड महात्मा गांधी. तर हरिजन हे मुखपत्र कोणी चालवलं आहे? तर महात्मा गांधी यांनी चालवलं आहे. ठीक आहे. 72 नंबरचा प्रश्न आहे, भारतात एकूण किती राज्य आहेत? तर बघा, पहिला ऑप्शन आहे 29, दुसरा ऑप्शन आहे ब 25, तिसरा ऑप्शन आहे 27 आणि चौथा ऑप्शन आहे ड 28. तर आता बघा, भारतात एकूण किती राज्य आहेत हा प्रश्न जो आहे हा 2018 आणि 19मधला आहे, 2018मधला आहे. तर बघा, त्यावेळेस 29 राज्य होते म्हणून अ उत्तर आलेलं आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की भारतात सध्या एकूण किती राज्य आहेत. ठीक आहे. 73 नंबरचा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? त्याचं पहिलं ऑप्शन आहे बाळ गंगाधर टिळक, दुसरा ऑप्शन आहे विदा सावरकर, तिसरा ऑप्शन आहे ज्योतिबा फुले, चौथा ऑप्शन आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिले. त्यामुळे त्याचं उत्तर आहे ड. भारताचे सध्याचे लोकसभा सभापती कोण आहेत? तर पहिला ऑप्शन आहे श्रीमती मीरा कुमार, दुसरा ऑप्शन आहे श्रीमती सुमित्रा महाजन, तिसरा ऑप्शन आहे श्रीमती भाग्यश्री आत्राम आणि चौथा ऑप्शन आहे श्रीमती सुप्रिया सुळे. तर बघा, परत हे 2019मधली प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे सध्या भारताचे सध्याचे लोकसभा सभापती त्यांनी ब उत्तर दिलेलं आहे, श्रीमती सुमित्रा महाजन. तर सध्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे उत्तर सांगायचं आहे की सध्या म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये 2022मध्ये भारताचे सध्याचे लोकसभा सभापती कोण आहेत याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मायकल शुभांकर हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? पहिला ऑप्शन फुटबॉल, दुसरा ऑप्शन बास्केटबॉल, तिसरा ऑप्शन फॉर्म्युला 1 आणि चौथा ऑप्शन बाईक रेसिंग. तर मायकल शुमाकर हे फॉर्म्युला 1 या खेळाशी संबंधित होते. नंतरचा प्रश्न आहे 76 नंबरचा, अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरू केली? त्याचं पहिलं ऑप्शन आहे मुली व स्त्रियांमध्ये स्वास्थ्य व आरोग्याबद्दल जागृती वाढवणे, ब मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, क स्त्रियांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणे आणि ड मुली व स्त्रियांना सकस आहार पुरवणे. तर अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरू केली? याचं उत्तर आहे ब मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित होते? पहिलं ऑप्शन आहे कविगिरीस, दुसरं ऑप्शन आहे बालगंधर्व, तिसरं ऑप्शन आहे कुमार गंधर्व, चौथा ऑप्शन आहे छोटा गंधर्व. तर नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व या नावाने सुपरिचित होते, म्हणजे याचं उत्तर आहे ब बालगंधर्व. 78 नंबरचा प्रश्न आहे, ब्राह्मोस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे? पहिला ऑप्शन आहे जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी, दुसरा ऑप्शन आहे हवेतून हवेत, तिसरा ऑप्शन आहे जमिनीवरून जमिनीवर, चौथा ऑप्शन आहे जमिनीवरून पाण्यात. तर ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पद्धतीचे आहे. त्याचा ऑप्शन आहे क. 79वा प्रश्न आहे, वेद हे अपौरुषीय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत कोण होते? तर पहिला ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा ऑप्शन विठ्ठल रामजी शिंदे, तिसरा ऑप्शन महात्मा ज्योतिबा फुले, चौथा ऑप्शन शाहू महाराज. तर वेद हे अपौरुषीय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत हे महात्मा ज्योतिबा फुले होते. ठीक आहे, म्हणजे 79चं उत्तर आहे आपलं क. 80चा प्रश्न आहे, नियोजन मंडळाची स्थापना मध्ये झाली कोणत्या साली झाली विचारलेला आहे? पहिला ऑप्शन आहे जानेवारी 1949, दुसरा ऑप्शन आहे मार्च 1950, तिसरा ऑप्शन आहे एप्रिल 1951, चौथा ऑप्शन आहे ऑगस्ट 1950. तर नियोजन मंडळाची स्थापना ऑगस्ट 1950मध्ये झालेली आहे. त्यामुळे 80चं उत्तर आहे ड ऑगस्ट 1950. 81वा प्रश्न आहे, आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला? पहिला ऑप्शन आहे फॅरडे, दुसरा ऑप्शन आहे फ्रँकलिन, तिसरा ऑप्शन आहे ओहम, चौथा ऑप्शन आहे थॉम्सन. तर आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे ब फ्रँकलिन, आकाशातील विजेचा शोध फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. 82वा प्रश्न आहे,
भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? पहिलं ऑप्शन आहे जगदीशचंद्र बोस, दुसरा ऑप्शन आहे राजा रामण्णा, तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर स्वामीनाथन, चौथा ऑप्शन आहे डॉक्टर जयंत नारळीकर. तर भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार हे डॉक्टर स्वामीनाथन यांना म्हटले जाते, म्हणून 82 नंबरचं उत्तर आहे डॉक्टर स्वामीनाथन. 83वा प्रश्न आहे, पोलीस बिनतारी संदेश यंत्रणेशी खालीलपैकी कोणती संज्ञा संबंधित नाही? पहिला आहे स्मॉल फ्रिक्वेन्सी, दुसरा ऑप्शन आहे हाय फ्रिक्वेन्सी, तिसरा ऑप्शन आहे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी आणि चौथा ऑप्शन आहे अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी. तर पोलीस बिनतारी संदेश यंत्रणेशी खालीलपैकी कोणती संज्ञा संबंधित नाही? त्याचं ऑप्शन आहे पहिलं स्मॉल फ्रिक्वेन्सी. 84 नंबरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे कार्यरत आहे? पहिलं ऑप्शन आहे चीन, दुसरा ऑप्शन आहे जपान, तिसरा ऑप्शन आहे फिलिपिन्स, चौथा ऑप्शन आहे भारत. तर याचं उत्तर आहे क फिलिपिन्स, म्हणजेच आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलिपिन्स येथे कार्यरत आहे. 85 नंबरचा प्रश्न आहे, सन 1969 ते 1980 आणि 1979 ते 1990 या कालावधीत भारताच्या आयातीचे मूल्य डॅश डॅशमुळे वाढले. पहिलं ऑप्शन आहे तेल निर्यातदार देशाच्या संघटनेने तेलाच्या किमतीत केलेली प्रचंड वाढ, ब आहे ग्राहकोपयोगी उत्पादनाची प्रचंड आयात, क आहे आयातातील घट आणि चौथा आहे यापैकी नाही. तर 85 नंबरचं उत्तर आहे अ, तेल निर्यातदार देशाच्या संघटनेने तेलाच्या किमतीत केलेली प्रचंड वाढ. म्हणजे 85 नंबरचं सन 1969 ते 1980 आणि 1979 ते 1990 या कालावधीत भारताच्या आयातीचे मूल्य तेल निर्यातदार देशाच्या संघटनेने तेलाच्या किमतीत केलेली प्रचंड वाढमुळे वाढले. 86 नंबरचा प्रश्न आहे, कोकणात खालीलपैकी कोणता मासा भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानतात? पहिला आहे तिलापिया, दुसरा ऑप्शन आहे जिताळा, तिसरा आहे साय प्रिन्सेस, चौथा ऑप्शन आहे गवत्या. तर कोकणात खालीलपैकी कोणता मासा भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानतात? त्याचा ऑप्शन आहे जिताडा. भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश या साली झाली. पहिला ऑप्शन 1956, दुसरा ऑप्शन 1960, तिसरा ऑप्शन 1965, चौथा ऑप्शन 1970. तर भारतात हरित क्रांतीची सुरुवात 1965 साली या झाली, म्हणून भारतात 87 नंबरचं उत्तर आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश या साली झाली. त्याचं उत्तर आहे क 1965. 88 नंबरचा प्रश्न आहे, 26 ऑगस्ट 1852 साली मुंबईत बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली. खालीलपैकी कोणाचा या संस्थेच्या स्थापनेत सहभाग नव्हता? पहिला ऑप्शन आहे नाना शंकर शेठ, दुसरा ऑप्शन आहे दादा नवरोजी, तिसरा ऑप्शन आहे भाऊदाजी लाड आणि चौथा ऑप्शन आहे बाळशास्त्री जांभेकर. तर 26 ऑगस्ट 1852 साली मुंबईत बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली. खालीलपैकी कोणाचा या संस्थेच्या स्थापनेत सहभाग नव्हता? तर त्याचं ऑप्शन आहे ड बाळशास्त्री जांभेकर. त्याचं उत्तर आहे ड बाळशास्त्री जांभेकर. कोल्हापुरात इसवी सन 1911मध्ये सत्यशोधन समाजाची तर 1918मध्ये आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोणी स्थापन केली? पहिला ऑप्शन आहे महर्षी वीरा शिंदे, ब भाई माधवराव बागल, क राजश्री शाहू महाराज, ड कर्मवीर भाऊराव पाटील. तर कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधन समाजाची तर 1918मध्ये आर्य समाजाची शाखा राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केली. त्यामुळे 89चं उत्तर आहे क राजश्री शाहू महाराज. 90चा प्रश्न आहे, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत संघटित केले व विठ्ठल मंदिरासमोर खालीलपैकी कोणी प्राणांतिक उपोषण केले? पहिला ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा ऑप्शन आहे एस एम जोशी, तिसरा ऑप्शन आहे साने गुरुजी, चौथा ऑप्शन आहे पंजाबराव देशमुख. तर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत संघटित केले व विठ्ठल मंदिरासमोर खालीलपैकी कोणी प्राणांतिक उपोषण केले? तर ते केलं होतं साने गुरुजींनी. म्हणजे 90 प्रश्नाचं उत्तर आहे साने गुरुजी. 91वा प्रश्न, ठक्कर बाप्पा यांनी डॅश डॅश या क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. पहिलं राजकारण, दुसरं आदिवासी कल्याण, तिसरं क्षयरोग निर्मूलन आणि चौथं राष्ट्रीय एकात्मता. तर ठक्कर बाप्पा यांनी आदिवासी कल्याण या क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. म्हणजे 91 नंबरचं उत्तर आहे ब. 92 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता? तर पहिला आहे ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद आणि चौथा अथर्ववेद.
तर भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता, तर तो आहे सामवेद. म्हणजे 92 नंबरचं उत्तर आहे सामवेद. 93 नंबरचा प्रश्न, यादवांच्या काळात कोणते सुवर्ण नाणे होते? अ टक्का, ब जितल, क टंका आणि 14 पदमटक. तर यादवांच्या काळात कोणते सुवर्ण नाणे होते, तर ते होते पदमटंक. 94 नंबरचा प्रश्न आहे, संघटना आणि संस्थापक नेते यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा. तर बघा, पहिला ऑप्शन आहे आझाद सेना भाई कोतवाल यांनी काढली, आझाद रेडिओ विठ्ठल झवेरी, तुफान सेना क्रांतिसिंह नाना पाटील आणि लाल सेना जनरल आवारी. तर यामधलं अयोग्य जोडी आहे अ आझाद सेना भाई कोतवाल. तर आझाद सेनेची निर्मिती कोणी केली होती, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. 95 नंबरचं, लाला लजपतराय यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केलेले नाही? पहिलं ऑप्शन आहे अ यंग इंडिया, दुसरा ऑप्शन आहे ब भारताचा शोध, तिसरा ऑप्शन आहे महान अशोक, चौथा ऑप्शन आहे ड छत्रपती शिवाजी. तर लाला लजपतराय यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केलेले नाही, तर ते आहे भारताचा शोध. ठीक आहे. तर भारताचा शोध या पुस्तकाचे लेखन कोणी केलेलं आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 96 नंबरचा प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्रात असलेले कोणते जिल्हे 1947 साली स्वतंत्र भारतात समाविष्ट झालेले नव्हते? तर पहिला ऑप्शन आहे परभणी, दुसरा ऑप्शन आहे नांदेड आणि तिसरा ऑप्शन आहे बीड. तर तर खाली परत बघा, अ मध्ये फक्त अ आणि ब, ब मध्ये फक्त ब आणि क, क मध्ये फक्त अ आणि क आणि डी तिन्ही अ ब आणि क. तर ठीक आहे. तर याचं उत्तर आहे आपलं ड, कारण परभणी हिंगोलीपासून वेगळा झाला आहे ना. नांदेड हा सुद्धा तेव्हा नव्हता, बीडसुद्धा तेव्हा नव्हता. म्हणजे तिन्ही जिल्हे 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला होता त्यावेळेस नव्हते. ठीक आहे. त्याच्यानंतर 97 नंबरचा प्रश्न आहे, 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला? डॉक्टर मुहम्मद इक्बाल, चौधरी रहमत अली, बॅरिस्टर महम्मद अली जिना आणि लियाकत अली. तर 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला, तर तो अ डॉक्टर मुहम्मद इक्बाल यांनी मांडलेला आहे. म्हणजे 97 नंबरचं उत्तर आहे डॉक्टर मुहम्मद इक्बाल. 98 नंबरचा प्रश्न आहे, भारतात 1950 रोजी 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जात असे? तर पहिला ऑप्शन आहे प्रत्यक्ष कृती दिन, ब आहे संविधान दिन, तिसरा आहे गणराज्य दिन आणि चौथा आहे स्वराज्य दिन. तर भारतात 1950 रोजी 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जात असे? तर त्यावेळेस तो स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे. म्हणजे 98 नंबरचं उत्तर आहे ड स्वराज्य दिन. 99वा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती व राष्ट्रपती हे दोन्ही पदे भूषणारी व्यक्ती खालील पर्यायांपैकी कोणती आहे? पहिला ऑप्शन आहे ज्ञानी झैल सिंग, दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर नीलम संजीव रेड्डी, तिसरा ऑप्शन आहे कृष्णकांत, चौथा ऑप्शन आहे आर व्यंकटरमण. तर उपराष्ट्रपती व राष्ट्रपती हे दोन्ही पदे भूषणारी व्यक्ती ही आहे ड आर व्यंकटरमण. म्हणजे 99 नंबरचं उत्तर आहे ड आर व्यंकटरमण. त्याच्यानंतर 100 नंबरचा प्रश्न आहे, भारतात राईट टू रिजेक्टची मागणी सर्वप्रथम कोणी केली? पहिला ऑप्शन आहे अरुंधती रॉय, दुसरा ऑप्शन आहे अण्णा हजारे, तिसरा ऑप्शन आहे जयप्रकाश नारायण आणि चौथा ऑप्शन आहे एस एस जोशी. तर भारतात राईट टू रिजेक्टची मागणी सर्वप्रथम कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे क जयप्रकाश नारायण. ठीक आहे. तर बघा, ही आपण प्रश्नपत्रिका क्रमांक पहिली रेल्वे ग्रुप डी आणि रेल्वे एन टी पी सीसाठी आपण एक सॉल्व केलेली आहे. तर यामधले तुमचे बुद्धिमत्ता आणि रिझनिंगचे प्रश्न क्रमांक 1 पासून तर प्रश्न क्रमांक आहेत 60 पर्यंत, म्हणजे एकूण 60 प्रश्न हे बुद्धिमत्ता आणि रिझनिंगचे या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. तर हे 60च्या 60 प्रश्न मी तुमचे बोर्डवरती घेणार आहे. तर ते जे प्रश्न मी तुमचे बोर्डवर घेणार आहे हे तुमचे मी उद्या घेणार आहे. तर उद्या मी जेव्हा ते यूट्यूबला लेक्चर अपलोड करेल तेव्हा ते पाहायला विसरू नका. म्हणजे उद्या तुमची ही पूर्ण प्रश्नपत्रिका सॉल्व होऊन जाईल. 2 दिवसामध्ये एक जरी प्रश्नपत्रिका सॉल्व केली तर तुमची जवळपास आता पुढच्या महिन्यापर्यंत फेब्रुवारीमध्ये पेपर आहे 26 फेब्रुवारीपासून. तर जवळपास तुमचे 26 आणि हे 30, कमीत कमी तुमच्या 30 ते 40 प्रश्नपत्रिका सॉल्व होतील. ठीक आहे. तर 30 ते 40 प्रश्नपत्रिका सॉल्व केल्या म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवण्याची तुमची भरपूर प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असेल आणि हे जे प्रश्नपत्रिका आपण चालू केलेली आहे यामध्ये जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त कमेंट करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.